इतिहास खात्याशी, पुरातत्व आणि पुराभिलेखीय साहित्य साधनाशी त्यांनी संपर्क साधला. तर त्यामधलं नर फाटक नावाच्या इतिहास लेखकांशी, इतिहास संशोधकाशी त्यांची गाठ पडली. त्यानंतर इंदूर, त्यानंतर तळोदे संस्थान आणि अशा विविध ठिकाणच्या साहित्यिक भांडारामधून त्यांनी हे सगळं मिळवण्याचा प्रयत्न केला आणि ही साहित्याच्या अनुषंगाने त्यांची पहिली कादंबरी प्रकाशित झाली झेप नावाने आणि दुसरी कादंबरी प्रकाशित झाली ही झुंज या नावाने. तर यानंतर त्यांच्या कादंबऱ्या लगातार येत गेल्या आणि त्या अनुषंगानं त्यांचा साहित्यिक प्रपंच हा वाढत गेला. नासर इनामदार ही जी पदवी आहे तर त्यांना त्या तत्कालीन त्याच्या पूर्वजांच्या काळामध्ये त्यांना विविध पद्धतीची इनामं देण्यात आली होती आणि त्यांचं नाव पडलेलं होतं इनामदार. तर खऱ्या अर्थानं झुंज ही जी कादंबरी आहे तर ती कादंबरी स्वातंत्र्य लढ्यातील थोर किंवा ज्याला महाराजा पदीने संबोधले जातं तो किंवा महाराजानंतर तो चक्रवर्ती सम्राट होता. चक्रवर्ती ज्यावेळेस मी म्हणतो त्यावेळेस त्याचा नामाभिया पद्धतीने केला जातो की जिथपर्यंत नजर जाईल, जिथपर्यंत आपल्या कल्पनाशक्तीला आपण अवैध घालणार नाही तिथपर्यंत साम्राज्य जो जिंकण्याची अभिलाषा राखतो तो चक्रवर्ती असतो. असा चक्रवर्ती सम्राट ही जी भूमिका फक्त दोघांना इतिहासाच्या काळात देण्यात आली होती. तो पहिला सम्राट होता सम्राट अशोक आणि दुसरा होता चक्रवर्ती यशवंतराव होळकर. आणि होळकर शाहीचा संदर्भ या पुस्तकाच्या अनुषंगाने आलेला आहे. होळकरशाही आणि यशवंतराव होळकर इतिहासामध्ये असलेली ही हिंदवी छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण करून दिलेले आहे हिंदवी स्वराज्याचे ते सरसेट मल्हारराव होळकरांनी जो माळवा प्रांत त्यांनी स्वतःच ठेवण्याचा प्रयत्न त्यांच्या काळामध्ये केला होता. तर त्याच्या वंशवृक्षातील होळकरांचा चुलत कुणी हा तुकोजीराव होळकर होता आणि त्या होळकरांच्या वंशातील तुकोजीराव होळकरांच्या वंशातील यशवंतराव होळकर ही एक अनावरस संतती म्हणून इतिहासात पुढे येते. खऱ्या अर्थानं इतिहास हा जो नोंदवला जातो तो या अनुषंगाने की इतिहास हा सुसंगत घटनांची एक नोंद ठेवत असतो. इतिहास ज्या असं मी ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस इंग्रजीमधला हिस्ट्री हा शब्द पुढे येतो. हिस्ट्री हा जो शब्द आहे तो हिज स्टोरी या अनुषंगाने पुढे येतो. मग ती कुणाची कथा असेल तर ती कथा ती स्वतःच्या कर्तबगारीवरती, स्वतःच्या कर्तृत्वावरती, स्वतःच्या जोरावरती इतिहास निर्माण करणारी आणि स्वतःची एक लाईफ हिस्ट्री निर्माण करणारी जी व्यक्तिमत्व पुढे येतात ती इतिहासामध्ये नोंदवली जातात. इतिहास हेही सांगतो की असं एका ठिकाणी म्हटलं जातं की हिस्ट्री मेक्स हिरोज बट समटाइम्स हिरोज मेक्स द हिस्ट्री. हे दोन्ही विधानं ही यशवंतराव होळकरांच्या संदर्भात तंतोतंत लागू होतं. कारण इतिहास निर्माण करण्यासाठी त्याच्या पाठीमागे एक वारसा असा लागतो आणि यशवंतराव होळकरांच्या पाठीमागे जो वारसा निर्माण झालेला होता तो मल्हारराव होळकरांचा, अहिल्याबाई होळकरांचा वारसा होता. आणि या वारशाच्या बळावरती, या वारशाचा आधार घेत स्वतःच्या कर्तृत्वावरती त्यांनी स्वतःचा इतिहास निर्माण केला. आणि असं म्हटलं जातं की अहिल्याबाई होळकरांच्या संदर्भात त्यांचं एक विधान आहे की ज्या मनगटामध्ये बळ, बुद्धी आणि चातुर्य असेल तो स्वकर्तृत्वावर राजा बनू शकतो. हे स्वकर्तृत्वाने सिद्ध करून देणारा महाराजा चक्रवर्ती सम्राट महाराजा यशवंतराव होळकर आहे. महाराजा यशवंतराव होळकरांचा जन्म 3 डिसेंबर 1776 वाघगाव, पुण्याजवळील वाघगावच्या किल्ल्यामध्ये झाला. आणि किल्ल्यामध्ये झाला त्यावेळेस ही तुकोजीराव होळकरांकडून निर्माण झालेली अनावरस संतती होती. या तुकोजीराव होळकरांनी 4 मुलांना जन्म दिला होता. तर त्यातल्या यमुनाबाईच्या कडून आलेली 2 मुलं होती. एक विठोजी होळकर, दुसरा यशवंतराव होळकर. आणि रखमाईबाईकडून आलेली 2 मुलं ती त्यांची संतती म्हणून पुढे आली. ती एक होता काशीराव होळकर, दुसरा आहे मल्हारराव होळकर. खऱ्या अर्थानं काशीराव होळकर, तुकोजीराव होळकर हे मराठीशाहीमध्ये, होळकरशाहीमध्ये एक कर्तृत्ववान राजा म्हणून पुढे आले, ज्यांनी खंडवा ते दिल्ली असा जो एक रोड आहे, रेल रोड आहे, तो रेल रोड स्वतः इंग्रजांना कर्ज देऊन तो निर्माण करविला. आणि तुकोजीराव होळकर हे खऱ्या अर्थाने हिऱ्याचे व्यापारी होते आणि स्वकर्तृत्वाने त्यांनी हे माळवा राज्य हे स्वतः
रचिले होतं, त्यांनी स्वतःने राखण केलं होतं आणि हिंदवी स्वराज्याची धुरा ही कायम शाबूत ठेवण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. अगदी उतार वयामध्ये तुकोजीराव होळकर हे आयुष्यभर केलेल्या लढायामधून ती ज्यावेळेस अगदी उतार म्हणजे वयोवृद्ध स्थितीला पोहोचले होते त्यावेळेस निर्माण झालेल्या भाऊबंदकीमधून काशीराव होळकर हे गादीवरती आले आणि त्यावेळेस त्यांना गादीवरती बसवण्याचा असा काही उद्देश तुकोजीराव होळकरांच्या मनामध्ये नव्हता. तुकोजीराव होळकर एकदा त्या झुंज या कादंबरीमध्ये एका ठिकाणी लिहितात की मला कोणीही गादीवरती बसवलं नव्हतं, त्याच्यामुळे मीही कुणाला गादीवरती बसवणार नाही. ज्याच्यामध्ये क्षमता असेल, ज्याच्यामध्ये ताकद असेल, ज्याच्यामध्ये कार्यक्षमतेने तो संपन्न असेल, तो त्या गादीचा अधिकार पूर्ण असेल. परंतु अगदी महादजी शिंदेच्या नंतर त्यांनी दत्तक घेतलेला दौलतराव शिंदे यांचा हात धरून काशीराव होळकर आणि होळकरशाहीच्या ह्या गादीवरती त्यांनी येण्याचा प्रयत्न केला. ते गादी त्यांनी हस्तगत केली आणि त्यावेळेस ही भाऊबंदकी निर्माण झालेली लक्षात येते. त्याला मल्हार गर्दी म्हणून सुद्धा मानलं जाते. तर ह्या काशीराव होळकर हा मूळत्वाने हा आधू होता, पांगळा होता, त्याच्या तोंडावरून वार गेलेलं होतं आणि हा होळकरशाहीमध्ये कर्तबगार म्हणून तो कधीही इतिहासामध्ये त्याची नोंद घेण्यात आलेली नाही आणि इतिहासामध्ये नोंद न घेण्याच्या पाठीमागं ती त्याचं कर्तृत्वच नव्हतं. अगदी कर्तृत्वहीन होळकरशाहीचा राजा म्हणून जर पुढे कोण आला असेल तर काशीराव होळकर पुढे आलेले होते. अगदी मराठीमध्ये त्या काशीराव बाबाच्या नावावरून काही म्हणी आजही आपल्या स्थितीमध्ये असलेल्या दिसतात. किती म्हण कुठली असेल, तुझी काशी तिकडे घाल, अशा पद्धतीची म्हण आपल्या ह्या दैनंदिन व्यवहारामध्ये लक्षात येते. याचा अर्थ असा आहे की ती जो कोणी कमजोर असेल, जो कोणी शक्तिहीन असेल, जो कोणी कर्तृत्वहीन असेल त्याच्या संदर्भात काशी तू तुझी ती काशी घाल अशा पद्धतीची म्हण येते. कारण ज्या स्वकर्तृत्वाने, ज्या पराक्रमाने, ज्या कर्तबगारीने ही हिंदवी स्वराज्याची एक धुरा वाढवत पूर्ण हिंदुस्थानभर घेऊन गेली, त्या गादीचा हा आधार काशीराव बाबा बनले होते. तर त्यांच्या येण्यापासून ते होळकरशाहीला एक सुरुंग लागलेला होता, एक कुठेतरी क्षीणता निर्माण झालेली होती आणि यामधून दौलतराव शिंदे जे एक दत्तक पुत्र म्हणून पुढे आले आणि त्या दौलतराव शिंदेना होळकराची संपूर्ण संपत्ती ही घशात घालायची होती, ती बळकावायची होती, ताब्यात घ्यायची होती आणि त्या अनुषंगाने हे होळकरी साम्राज्य पूर्णतः संपुष्टात कसं आणता येईल यासाठीचे प्रयत्न हे दौलतराव शिंदे करत होते. हा मनसुबा काशीराव बाबांना ओळखता आला नाही आणि त्या अनुषंगाने हे सगळं सांगत असताना सुद्धा तुकोजीराव महाराज असताना सुद्धा हे पुढे होणार आहे याची काही कुणबुण ही होळकरी कुटुंबामध्ये लागलेली असताना सुद्धा काशीराव मी म्हणेल तीच पूर्व दिशा असं सांगणारा होता आणि त्या अनुषंगाने दौलतराव शिंदेचा हात धरून कुठेतरी पुण्याच्या जवळच्या भीमा नदीच्या काठी एक मल्हार गर्दी निर्माण झाली की हल्ला होणार आहे याची जाणीव अगोदर झालेली होती आणि त्या अनुषंगाने त्या ठिकाणी एक शस्त्रसंपन्न आणि सुसज्ज असलेली व्यवस्था निर्माण करून केली होती. परंतु तिथून आलेला खलिता हा तिथं कुठलाही हल्ला होणार नाही अशा पद्धतीची होती आणि अशा बेसावध स्थितीत असलेल्या होळकराच्या सैन्याला कुठेतरी हुल देऊन अचानक हल्ला करून त्या झालेल्या हल्ल्यातून एक कुटुंबातला होळकरी साम्राज्यातला जे कुटुंब कबिला होता तो अस्ताव्यस्त पसरवण्यासाठी दौलतराव शिंदे यांची हे मनसुबा त्या ठिकाणी दौलतराव शिंदेचा मनसुबा सक्सेस झाला, तो यशस्वी झाला आणि त्या अनुषंगानं काशीराव बाबा हे सर्व पाहत होते, त्यांना ते माहीत होतं आणि त्या एकंदरीत मल्हार गर्दीमध्ये मल्हारराव जो दुसरा पुत्र होता तुकोजी बाबांचा तो प्राणपणाने लढला, झुंजला आणि त्या झुंजीमध्ये मल्हारराव जो दुसरा मल्हारराव म्हणून पुढे येतो इतिहासामध्ये तो त्या ठिकाणी वारला आणि त्यानंतर विठोजीराजे हे पंढरपूर सोलापूर मार्गाने ते एका दिशेने निघून गेले आणि दुसऱ्या दिशेने जेजुरीपर्यंत यशवंतराव होळकरी आले आणि होळकरांच्या सोबत त्यांचा एकमेव सैनिक हा सोबत होता, त्याचं नाव होतं धर्मा. खऱ्या अर्थाने या झुंज या कादंबरीमध्ये विविध पात्र असलेले दिसून येतात. तर त्यामधलं पहिलं पात्र आहे धर्मा नावाचं. त्यानंतर त्यांना
शामराव महाडिक मिळाले. त्यानंतर त्यांना विविध लोक मिळत गेली. ती विविध लोक वेगवेगळ्या उद्देशाने जवळ येत गेली आणि हे करत असताना ह्या दौलतराव शिंदे आणि या एकंदरीत काशीराव बाबाच्या सोबत असलेल्या ह्या चौकडीला घातपात घडून आणायचा होता. आणि या घातपातामध्ये जो पराक्रमी यशवंतराव होता, त्यांना त्यांची कत्तल करायची होती. त्यांना अगदी मारून टाकायचं होतं, त्यांना ठार करायचं होतं. म्हणजे त्यांना ठार केल्यानंतर होळकरशाहीची सर्व संपत्ती ही आपली होईल, अशा पद्धतीचा मनसुबा हा काशीरावांना पुढे करून दौलतराव शिंदेंचा कट शिजरला जात होता. आणि या अनुषंगानं पुढे भारमल दादा, त्यानंतर ही सर्व मंडळी मिळत गेली. आणि या झुंज या कादंबरीमध्ये विविध पात्र आहेत, ते फक्त या पात्रांची नावं मी घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय. आणि ही ज्या पात्रांमध्ये, या सगळ्या पात्रांमध्ये अगदी लाला भवानी शंकर हे धर्मानंतर त्यांना मिळालेले होते. शामराव महाडिक हा सुरुवातीपासूनच मला यशवंतराव होळकरांचा एक सल्लागार आणि एक परम मित्र म्हणून त्यांनी काम केलं. यशवंतराव होळकरांचं पूर्ण साम्राज्य निर्माण करण्यासाठी त्यांचा मोलाचा आणि सिंहाचा वाटा मानायला काही हरकत नाही. एकीकडे असं म्हटलं जातं की शून्यातून स्वराज्य मिळवणारा राजा या हिंदवी स्वराज्यात आहे. त्याही पलीकडे जाऊन असं म्हटलं जाते की शून्यातून स्वराज्य नव्हे तर साम्राज्य निर्माण करणारा, आणि जे साम्राज्य ज्वाज्वल्य देशभक्तीच्या तळावर उभा आहे, जे साम्राज्य स्वाभिमानावर निर्माण झालेलं आहे, जे साम्राज्य इथल्या त्या प्रदेशात राहणाऱ्या, त्या राज्यात राहणाऱ्या स्त्रियांच्या आबरूची लक्तरे न करता त्यांना स्वसंरक्षणार्थ कसं राखता येईल यासाठी प्रयत्न करणार आहे, तर ते राज्य म्हणजे यशवंतराव होळकरांचं राज्य होतं. या सर्व स्थितीमध्ये त्या यशवंतराव होळकरांना सातत्यानं सल्लागाराच्या भूमिकेमध्ये शामराव महाडिकांबरोबरच मावशीबाईची भूमिका ही फार मोलाची आहे. त्यानंतर या सगळ्या कादंबरीमध्ये जयाबाई, लाडाबाई, त्यानंतर तुळसा, त्यानंतर भीमा ही सगळी पात्र पुढे येतात. यशवंतराव होळकरांच्या पत्नीचं नाव तुळसा होतं. यशवंतराव होळकरांच्या मुलीचं नाव होतं हे भीमाबाई होळकर. ती सुद्धा स्वातंत्र्य लढ्यामध्ये अगदी प्राणपणाने शेवटच्या क्षणापर्यंत लढली. तुळसाबाई ही सुद्धा प्राणपणाने लढली. आणि हे स्वातंत्र्य माय आणि माती या दोन गोष्टीसाठीच होतं. भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये असणाऱ्या 84,000 क्रांतिकारकांमध्ये आद्य क्रांतिकारक म्हणून ज्यांची भूमिका ही सर्वार्थानं पुढे येते ते यशवंतराव होळकर हे आद्य सेनानी, आद्य स्वातंत्र्य योद्धा म्हणून पुढे येतात, ज्यांचा उल्लेख इतिहासामध्ये युरोपातल्या नेपोलियन बोनापार्ट सोबत केली जाते. परंतु मला हे वाचताना एक क्षण असं वाटून गेलं की यशवंतराव होळकरांचा पराक्रम नेपोलियन बोनापार्टपेक्षाही तसुबर का होईना तो अग्रगण्य होता, तो महत्त्वपूर्ण होता. नेपोलियन बोनापार्टने जे स्वतःची लढाई निर्माण केली होती, वाटरलूच्या लढाईमध्ये त्यांनी त्यांचं लढवयेपण दाखवलं होतं. तर त्यापेक्षा अधिक लढवयेपण, अधिक शौर्यपण, अधिक पराक्रम, अधिक क्रौर्यता आणि माय आणि मातीसाठी शेवटच्या क्षणापर्यंत लढणारा एकमेव व्यक्तिमत्व म्हणून जगाच्या पुढे जर कोणी येत असेल तर त्याचा आजही अभ्यास ब्रिटिशांच्या पार्लमेंटमध्ये, ब्रिटिशांच्या वेगवेगळ्या मॅनेजमेंट स्कूल्समध्ये आजही केला जातो. परंतु भारतातल्या व्यवस्थेमध्ये यशवंतराव होळकरांना काळाच्या पडद्याआड, स्वातंत्र्याच्या आड म्हणजे काळाच्या पडद्याआड आणि भारताच्या इतिहासामध्ये फक्त 4 ओळीची भूमिका देण्याचं काम हे इथल्या इतिहासाने केलेलं आहे. हा इतिहास जो आहे तो इतिहास स्वतःच्या पराक्रमाने निर्माण केलेला आहे, स्वतःच्या स्वामी भक्तीने निर्माण केलेला आहे, स्वतःच्या इच्छेने निर्माण केलेला आहे. आणि ती इच्छा ही क्रिएटिव्ह फोर्स आहे. भारत नावाच्या देशातल्या तरुणांना जेव्हा मरगळ येईल त्यावेळेस त्या मरगळीवरचे एकमेव उत्तर असेल ते म्हणजे यशवंतराव होळकर. कारण तारुण्याचं दुसरं जर नाव काय असेल तर यशवंतराव होळकर आहे. कारण ज्यांनी वयाच्या 19व्या वर्षी
खरड्याच्या लढाईमध्ये स्वतःचा पराक्रम दाखवला होता. आणि ज्या पराक्रमानंतर तुकोजीराव होळकरांना एक सार्थ अभिमान वाटला होता की ही लढाई आणि हे जे पुढारलेपण आहे, हे जे नेतृत्व आहे, तर ते होळकरशाहीचा एक आधारस्तंभ म्हणून पुढे येईल असा एक सार्थ विश्वास तुकोजीराव बाबांना त्या खरड्याच्या लढाईमध्ये वाटला गेला होता. आणि त्यानंतर त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये ज्या लढाया लढल्या होत्या, तर त्या लढाया स्वतःच्या आईसाठी आणि त्यानंतर मातीसाठी म्हणजे स्वातंत्र्यासाठी लढल्या गेल्या होत्या. मी माय माय हा शब्द मी पुन्हा पुन्हा का उच्चारतो आहे, कारण याचं एक कारण असं आहे की त्या काळामध्ये ही यशवंतराव होळकर ही जी अनावश्यक संतती म्हणून इतिहासाने दाखवण्यात आलेली होती, त्या यशवंतराव होळकरांच्या आईचं नाव होतं यमुनाबाई. ह्या यमुनाबाईला आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या ज्या काही स्त्रिया होत्या, तर त्यांना वाघगावच्या किल्ल्यामध्ये डांबण्यात आलं होतं. त्यांना एक ओलीस ठेवण्यात आले होते. त्यांना एका कोठडीमध्ये अनंत काळासाठी डांबून ठेवणारे जे कुणी एक काय म्हणता येईल त्याला इतिहासातील खलनायक म्हणून ज्यांची ख्याती येते, तर त्यामध्ये काशीराव बाबा आणि दौलतराव शिंदेची नावं पुढे येतात. जी एक चौकडी म्हणून पुढे येते, त्याच्यामध्ये सर्जेराव घाटगे सुद्धा आहेत. त्यामध्ये पुढे वेगवेगळी लोक पुढे येतात आणि हे त्या कुटुंबांना त्यांनी ओलीस ठेवलं होतं. त्यांना त्या एका कोठडीमध्ये डांबून ठेवलं होतं आणि या कुटुंबाची एक अस्ताव्यस्तता निर्माण करून दिली होती. हा राग अनंत काळासाठी यशवंतराव होळकरांच्या डोक्यामध्ये होता, जो यशवंतराव होळकर बल्हार गर्दीनंतर हरवला होता. ज्यांना अक्षरशः ज्यावेळेस आपण अध्ययन आणि अध्यापनाच्या अनुषंगाने बघतो, तर त्यावेळेस यशवंतराव होळकरांचा इतिहास आहे इंडक्टिव्ह मेथड, म्हणजेच जनरल टू प्रॉपर अशा पद्धतीचा जात असतो. आपल्या इथं कोणी शिक्षक असतील तर त्यांना अध्ययन अध्यापनाच्या संदर्भात डिडक्टिव्ह किंवा इंडक्टिव्ह मेथड माहीत असेल. जर जी मेथड कशी असेल, जनरल टू प्रॉपर असेल, म्हणजे आयुष्याच्या सुरुवातीला यशवंतराव होळकरांचं जीवनचरित्र हे एखाद्या हरवलेल्या मुलासारखं होतं. त्यांचं वय सुद्धा जास्त नव्हतं, म्हणून पुढे तो प्रॉपर स्थितीमध्ये ज्यावेळेस येईल, तर त्यावेळेस या जेप या कादंबरीमधून ज्यावेळेस तो अगदी या जगाच्या पुढे एक राजा म्हणून पुढे येतो, त्यावेळेस तो प्रॉपर स्थितीमध्ये येतो. परंतु हा जो प्रवास आहे, तो प्रवास असंख्य दिवसासाठी अनंत काळासाठी हाल अपेष्टा भोगत स्वकर्तृत्वाने स्वतःच्या तळ हातावरती शीर घेऊन कितीतरी दिवस स्वतःला झोप न घेता हा पराक्रम सातत्याने ते पुढे लढवत गेले. आणि हा सगळा जो कालखंड आहे, तर तो सगळा कालखंड 1796 पासून ते 1805 पर्यंतचा आहे. खऱ्या अर्थानं यशवंतराव होळकरांचा जन्म हा 1776चा आहे, ज्यावेळेस औद्योगिक क्रांतीला कुठेतरी कुणकुण लागलेली जात होती देशभर जगभरामध्ये. आणि त्या काळामध्ये यशवंतराव होळकर हे जगाच्या रहाट गाडग्यामधून अनुभवातून ह्या सगळ्या गोष्टी ते आजमावत होते. तो एक शिक्षित होते. त्यांना मराठी, फारसी, अरबी, पर्शियन आणि इंग्रजीचे ज्ञान हे होते. ज्यांनी स्वकर्तृत्वावरती फक्त एका धर्मा नावाच्या सैनिकापासून जी जमाजमव केली होती, तर ते भानपुरातल्या एका स्थानापर्यंत त्यांनी लाखो सैनिकांच्या स्वतःच्या एका शब्दाखातर गोळा केलं होतं. तेवढंच त्यांना एक इमानदारीने, मेहनतीने, स्वतःच्या मुलाप्रमाणे रयतेला जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेला एखाद्या मुलाप्रमाणे वागवलं होतं, तीच पद्धती ही यशवंतराव होळकरांनी स्वतःच्या सैन्याबद्दल ठेवली होती. स्वतःच्या सैन्य हे स्वतःच्या पोटाच्या मुलाप्रमाणे जर कसं सांभाळावं, हा आदर्श भारताच्या इतिहासामध्ये जर घालून देणारा छत्रपती शिवरायानंतर जर कुठला राजा असू शकेल, तर तो यशवंतराव होळकर आहे. परंतु यशवंतराव होळकरांची बदनामी ही खऱ्या अर्थानं जर कुणी घडून आणली असेल, तर ह्या कंपनी सरकारने घडून आणली होती. कारण कंपनी सरकारच्या विरोधात त्यांनी निर्माण केलेला हा हल्ला, हा निर्माण केलेला विरोध अख्ख्या हिंदुस्थानामध्ये तेवढा विरोध कोणी निर्माण केला नव्हता, जो तेवढा विरोध हा यशवंतराव होळकरांनी निर्माण केला होता. म्हणजे होळकरांच्या तापाखाली या हिंदुस्थानातला कुठला भाग शिल्लक नव्हता, उत्तर भारतातला असं इकडे जागा नव्हती. चंबळच्या खोऱ्यापासून ते नर्मदेच्या तीरापर्यंत यशवंतराव होळकरांचं राज्य होतं. आणि या होळकरांच्या राज्यामध्ये जो कोणी अन्यायाविरुद्ध लढण्याचं काम करेल, तर त्यांना यशवंतराव होळकरांनी जवळ घेतलं होतं. त्यामध्ये म्हणजे वेगवेगळ्या इतिहासाच्या दाखल्यातून असं मिळतंय
नरपाटक एका ठिकाणी लिहितात या पुस्तकांमध्ये की त्यांनी त्यांच्या ह्यातीमध्ये 48,000 शत्रूंना कापण्याचं काम, तोडण्याचं काम, त्यांना संपवण्याचं काम यशवंतराव होळकर आणि त्यांच्या पूर्ण सैन्याने केलं होतं. त्यामध्ये 3,500 युरोपियन्स होते. याची दखल ब्रिटिश पार्लमेंटनी घेतलेली होती आणि त्या काळात या ॲट अ टाइम बिस्मार्क सारखं 4 शत्रूंना लोळवण्याचं काम, म्हणजे इतिहासामध्ये, युरोपांच्या इतिहासामध्ये बिस्मार्क कसा होता, तो बिस्मार्क 4 शत्रूंना ॲट अ टाइम खेळवत होता. 4 शत्रूंच्या मुंडीच्या चारीचित करण्याचा प्रयत्न बिस्मार्क कसा करत होता, त्याच पद्धतीनं, त्याच द्वेषाने, त्याच अंगाराने, त्याच संतापाने यशवंतराव होळकर तुटून पडत होते. आणि हे तुटून पडण्यामधून त्यांनी 48,000 शत्रूंना संपवण्याचं काम स्वातंत्र्य लढ्यामध्ये केलं होतं. त्यामध्ये 3,500 युरोपियन्स होते. हा एवढा ज्वाज्वल्य इतिहास, फक्त त्या इतिहासाला बंद पितुरीचा शाप लागला आणि भारताचं स्वातंत्र्य जवळपास 150 वर्षानंतर या देशाला मिळालं. यशवंतराव होळकरांना जर त्या तत्कालीन स्थितीमध्ये मराठ्यांच्या सरदारांनी योग्य ती मदत केली असती, संस्थानांनी योग्य ती मदत केली असती, तर 1857चा उठाव पाहण्याची वेळ कधीच आली नसती. मोपलाचं बंड कधी बघायला मिळालं नसतं, संध्याशाचं बंड कधी बघायला मिळालं नसतं, भिलांची वेगळी उठाव बघायला मिळाली नसती. फक्त यशवंतराव होळकरांना त्यांनी साथ दिली असती. असा वेगवेगळे दाखले आपल्या समोर येत जातात. हे सगळं अभ्यासत असताना त्यांनी होळकरशाहीच्या अनुषंगानं जी संस्कार त्यांच्या मनावरती, त्यांच्या एकंदरीत वागण्यावरती, त्यांच्या एकंदरीत जगण्यावरती करून दिली होती, तर त्या संस्कारातून उपकाराची परतफेड ही उपकारानेच करावी, हा एक संदर्भ त्या अनुषंगानं पुढे येतो. त्यानंतर आणि हाच संदेश त्यांनी आपल्या फौजेला सुद्धा घालून दिला होता. कारण माय माती यासाठी लढणारा जो कोणी असेल तर त्यांनी कृतज्ञतेने न वागता तो कृतज्ञतेने वागला पाहिजे, ही एक दिशा आणि दीक्षा आपल्या सैन्याला घालून देताना यशवंतराव होळकर हे तसवरही कमी ठरले नव्हते. त्यांच्या संदर्भात असं संस्कृतमध्ये एक अभिवचन पुढे येतं की ते संस्कृतमधलं वचन आहे की सर्वा रंभा सांडला प्रस्थ मुला या न्यायाने आपल्या तनख्याच्या येण्यामागे 30,000ची रक्कम त्यांनी पवाराकडून यशवंतराव होळकरांना धरून काढली होती आणि या नव्या सैन्याची उभारणी त्यांनी सुरू केली होती. म्हणजे जेजुरीपासून ती त्यांचा जो युद्धक्रम सुरू झालेला होता, त्यांची जी वाटचाल सुरू झालेली होती, तर ती वाटचाल ही काही साधी नव्हती. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग अशा पद्धतीची एक मांडणी ह्या झेपमधून यशवंतरावांच्या संदर्भात पुढे येत जाते. कारण याने तर फरमान काढलेलं होतं काशीराव बाबा आणि दरोत्रा शिंदेनी, ज्या ठिकाणी यशवंतराव भेटतील, ज्या ठिकाणी हा यशवंता भेटेल, त्या ठिकाणी त्याला धरून आणून पुण्यामध्ये त्याचा शिरच्छेद करण्यात यावा, त्यांना हातीच्या पायदळी देण्यात यावं, त्यांना पूर्णतः अगदी होळकरशाहीला संपवून टाकण्यासाठी फक्त यशवंतराव हाच एक असेल जो तो पुढे नेऊ शकेल, तर त्यामुळे त्याला मारण्यात आलं पाहिजे, अशा पद्धतीचे फरमान काढले होते. आणि या अनुषंगानं दरमजल करत बऱ्याचदा त्याला 2-2 दिवस उपाशी राहण्याची वेळ आली. अगदी पुण्यातल्या काही भागामध्ये तो फिरताना अगदी त्यांच्याकडं 2 पैसे सुद्धा नव्हते. आणि हे 2 पैसे ज्यावेळेस जेजुरीमध्ये ते फिरत असताना अगदी आपल्याकडं घोडा नाही, माणसं नाही, आपण या होळकरशाहीच्या कुठल्या तरी शापातून इकडे पुढे आलो आहोत असा एक मन कधी कधी त्यांच्या मनामध्ये येत गेलं होतं. परंतु यामधूनही दिवस हे जातील अशा पद्धतीचा आशावाद त्यांच्या मनामध्ये सातत्यानं असायचा. आणि हे करत असताना त्यांनी जेजुरीजवळच्या गोपाळ भटांच्या घरी ते गेले. आणि गोपाळ भटांना जी मल्हार गर्दी झालेली होती, त्या मल्हार गर्दीतून त्यांनी हा सगळा प्रसंग त्यांच्या पुढे वतवला. त्यांच्या घरून जे काही खायला असेल तर ते त्यांनी स्वीकारलं. आणि त्याच्यामधून ती मिळालेली जी 300-400 रुपये जी होती, तर त्यामधून एक घोडा विकत घेतला. ज्या गोपाळ भटांनी ती जी पैसे साठवलेले होते त्याच्या मुलीच्या लग्नासाठी साठवलेले होते. परंतु हे होळकरशाहीच्या उपकाराची परतफेड उपकाराने करावी या उद्देशाने गोपाळ भटांनी त्यांना मदत केली. गुरुवाकडूनही काही मदत मिळाली.
आणि अशा पद्धतीने मजल दरमजल करत त्यामधून पैसे गोळा करत ते नागपूरच्या रघुजी भोसले यांच्याकडे, तर ह्या सगळ्या गर्दीचा, मल्हार गर्दीचा आणि झालेल्या अन्याय आणि व्यथेचा हा सगळा प्रसंग त्यांनी तिथं सांगण्याचा प्रयत्न केला. त्यांना तिथं काही काळ राहता आलं, परंतु रघुजी भोसल्यांकडे सुद्धा पुण्यावरून गेलेलं फरमान हे तिकडे सुद्धा पोहोचलं होतं की त्यांना ते जर तुमच्याकडे आले तर त्यांना पकडून पुण्यास पाठवावे अशा पद्धतीचं फरमान काढलेलं होतं. आणि ह्या सगळ्या स्थितीचा विचार करून रघुजी भोसले यांकडून ते पुन्हा तिथून बाहेर पडले. त्यांना वाटेमध्ये बिल्ल भेटली, पेंढारी भेटली, त्यांना कुठेतरी धोका निर्माण जिथं जिथं होईल असं वाटलं तिथून ते निसटण्याचा प्रयत्न करत राहिले. अशा पद्धतीने करत 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 ते धारच्या अनंतराव पवार यांच्याकडे गेले. अनंतराव पवार यांनी त्याच्यातला शौर्य आणि पराक्रम ओळखला होता आणि ते सुद्धा एका अडचणीत सापडले होते. अनंतराव पवारांच्या विरोधात त्यांच्याच सैन्यात एकीकडे काम करणारा रंगराव ओढेकर यांनी त्यांच्या विरोधात एक डरकाळी दिली होती, एक गर्जना केली होती आणि त्याचा बिमोड करण्यासाठी धारच्या अनंतराव पवार आणि यशवंतराव होळकरांना हाताशी धरलं आणि पराक्रमाची चूक दाखवण्याची ही मल्हार गर्दीनंतर आणि खरड्याच्या लढाईनंतर जर कुठली संधी मिळाली असेल तर ती संधी ही धारच्या अनंतराव पवारांनी त्यांना दिली. आणि हा अनंतराव पवारांच्या या पवारांनी दिलेल्या ह्या सुसंधीचा, या सुवर्ण संधीचा यशवंतराव होळकरांनी पूर्णपणे लाभ उठविला. आणि त्यानंतर त्या स्थितीमध्ये त्यांना मदत करणारी शामराव महाडिक होते, त्यांना मदत करणारी ही वेगवेगळी जण होती. आणि या स्थितीमध्ये अगदी त्यांच्याकडे तुटपुंज सैन्य होतं, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेला हा त्यांच्या सैन्याचा, त्यांच्या या हिंदवी स्वराज्यातल्या प्रत्येक नागरिकांचा रयतेचा एक संदेश असा होता की प्राप्त परिस्थितीमध्ये आपण लढण्याची उर्मी राखली पाहिजे. आणि ते होळकरांना नवीन नव्हतं. होळकरशाहीमध्ये झुंजणे हा त्याच्या रक्ताचा गुण होता आणि हा रक्ताचा गुण होळकरशाहीमध्ये येणाऱ्या प्रत्येक सैन्याने, प्रत्येक शिबंदीनी, प्रत्येक तिथल्या त्या स्थितीमध्ये असणाऱ्या लोकांनी हा प्राप्त परिस्थितीमध्ये लढून स्वतःला जिंकणे हाच एक पर्याय म्हणून त्यांनी स्वतःला एक स्वतःचं एक अस्तित्व निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आणि हे अस्तित्व पुन्हा निर्माण करण्याची एक सुवर्ण संधी धारच्या अनंतराव पवारांनी दिली होती. त्या सुवर्ण संधीचा लाभ घेऊन यशवंतराव होळकरांनी तिथून त्यांनी सुरुवात केली. आणि धारच्या यशवंतराव पवारांनी त्यांच्यातलं चुणूक आणि पराक्रम बघितला, त्यांची मृदुमुखी बघितली, त्यांचं कर्तृत्व बघितलं आणि कार्य बघितलं. आणि त्यानंतर धारच्या पवारांच्या सैन्यामध्ये त्यांनी काम करावं आणि ते मोठ्या हुद्द्यावरती काम करावं अशा पद्धतीची संधी दिली होती. परंतु हे शामराव महाडिकांना हे रुचत नव्हतं, पचत नव्हतं. कारण त्यांचा स्वाभिमान हा मुळातून एक स्वतःला काहीतरी वेगळं सिद्ध करण्याचा होता. असं मानलं जातं की यामध्ये काही ओळी मी ह्या सगळ्या स्थितीचा अभ्यास करताना काढल्या होत्या. तर याच्यामध्ये त्यांनी या पेज क्रमांक झुंज कादंबरीच्या पेज क्रमांक 96 मध्ये त्यांनी असं लिहिलेलं आहे की शिवाजी महाराजाप्रमाणे मूठभर सैन्य हाती घेऊन लढण्याची तयारी करणारी लढाऊ पाहण्याचं व्यक्तिमत्व म्हणजे यशवंतराव होळकर. त्यांचं परम किलिंग इन्स्टिंक्ट त्या ठिकाणी ते पाहाव्यास मिळालं होतं. त्यानंतर देवापूरची लढाई झालेली आहे आणि पान क्रमांक 101 वरती त्यांनी शामराव महाडिकांनी यशवंतराव होळकरांना एक सुनावण्याचा प्रयत्न केला होता. यशवंतराव होळकर हे शामराव महाडिकापुढे एखाद्या मुलाप्रमाणे राहत होते आणि अगदी वृद्धाच्या भूमिकेतून त्यांनी बोलताना असं म्हणाले की समोर भाऊ बंधही शत्रूच्या सावलीत उभे असतील तर त्यांना तोंड देणे हे लढव्या पुरुषाचं काम असते आणि शब्दाखातर माणसानं मरायला पाहिजे. अशा पद्धतीची कान सुनावणी ही शामराव महाडिकांनी केली आणि त्यावेळेस पवारांची गुलामगिरी त्यांनी झिडकारून तिथून ते बाहेर पडले आणि त्यांनी जो पराक्रम हळूहळू करायला सुरुवात केली. तर हा जो पराक्रम आहे तर तो पराक्रम हा अशा पद्धतीचा असतो की ये लढाई मरकर नाही जिती जाती हे जीवित रह कर ही. अशा पद्धतीचा एक त्यांच्या जगण्याचा, त्यांच्या अस्तित्वाचा आत्मनिर्भर हा पुढे येत जातो आणि यानंतर ह्या सगळ्या स्थितीमध्ये
आत्मसन्मानाची ओळख करून देण्यामध्ये शामराव महाडिक होते पुढे. तर त्यांनी अगदी पुढे पान क्रमांक 92 वरती असं सांगितलेलं दिसून येते या झेप या कादंबरीमध्ये. तर ती कादंबरी काय म्हणता येत नाही की आपण तुकोजी बाबाचे पुत्र, त्यांनी दौलतीचा आब केवढा राखला आणि आपण होळकर असून पवारांच्याकडे नोकरी करणार, त्यांनी दिलेला तुकडा खाणार, माझ्या म्हाताऱ्याच्या आकलीनं दगा दिला काय? थोरल्या सुभेदाराच्या ठिकाणी आपल्याला मागून मी इंदुराहून इथे धावत आलो, तो काय तुम्हा पवारांच्या पायदळात नोकरी केलेली पाहावी म्हणून? ऐकवत सुद्धा नाही. या त्यांच्या कान उघडणीने यशवंतराव होळकरांमधला स्वाभिमान हा जागृत झाला आणि जागृत झालेला स्वाभिमान पुन्हा या मातीसाठी, स्वतःच्या अस्तित्वासाठी हा पुढे उभा राहत गेला. आणि या उभा राहण्यामधून त्यांनी त्यांच्या हातीमध्ये एकदा जागृत झालेला स्वाभिमान, हा जो स्वाभिमान आहे तर तो स्वाभिमान हा स्वतःच्या आईची सुटका करून घेण्यासाठी पहिली बाब, आणि दुसरी या मातृभूमीला, या मातीला पुन्हा या इंग्रजांच्या, या टोपीकरांच्या, या फ्रेंचांच्या आणि आप्तस्वकीयांच्या तावडीतून सोडण्यासाठी केलेला हा निकाराचा संघर्ष आहे. ही झुंज आहे, ती कायमची झुंज आहे. ही झुंज आहे, ही मातृभूमीला या इंग्रजांच्या मगडमिठीतून मुक्त करण्याची झुंज आहे. ही झुंज आहे त्यांच्या आप्तस्वकीयाच्या मधून या माय आणि मातीला मुक्त करण्याची झुंज आहे. ही झुंज आहे त्यांच्या अन्यायाविरुद्ध. ज्या ज्या ठिकाणी अन्याय घडत असेल तर त्या ठिकाणी आपण प्रतिकार कसा निर्माण करावा यासाठीची झुंज आहे. या संदर्भात मी इतिहासाच्या दाखले देत असताना मला थॉमस जेफरसनचं एक विधान या ठिकाणी या झुंज या कादंबरीच्या अनुषंगाने आठवतंय की थॉमस जेफरसन एका ठिकाणी लिहितात, जेव्हा अन्याय हाच तिथला धर्म बनतो तर त्यावेळेस प्रतिकार हे त्याचं कर्तव्य बनतं. तर या दोन्ही ओळीचा अर्थ लावत यशवंतराव होळकरांनी दिलेली ही झुंज होती, जी झुंज ही आप्तस्वकीयांच्याही बरोबर होती. म्हणजे असं म्हणता येईल या झुंज या कादंबरीच्या अनुषंगाने जेव्हा विचार मंथन करत पुढे येतो तर त्यावेळेस ही जी एक फाईट आहे, ही फाईट आहे आणि ही एक फ्लाईट सुद्धा आहे. फाईट आणि फ्लाईट आहे. यशवंतराव होळकर यांनी सगळ्यात महत्त्वपूर्ण जर काम कुठलं केलं असेल तर फाईटच्या अनुषंगाने केलेलं आहे. आणि वेळ प्रसंग अवधान राखत त्यांनी फ्लाईटचा आधार सुद्धा घेतलेला आहे. फाईट याचा अर्थ लढणे, फ्लाईट याचा अर्थ ही पुढची स्थिती बघून आपण पळ काढणे, परंतु योग्य वेळ येताच शत्रूला कसा तडाखा द्यायचा याचे एक धडे त्यांच्या एकंदरीत जीवनातून पुढे येतात. हे प्रसंग अवधान राखत दिलेलं काम हे इंग्रजी सैन्याला दिलेले तडाखेच्या अनुषंगाने पुढे येते. चंबळच्या खोऱ्यापासून ते यमुनीच्या तीरापर्यंत, म्हणजे यमुनीच्या तीरापर्यंत ज्या ज्या ठिकाणी शत्रू त्यांच्याशी गाठत होता तर त्यावेळेस पहिल्यांदा ते शत्रूपासून पळण्याचा प्रयत्न करत राहत. म्हणजे त्यांना जनरल लेक, फॉसेट, मॉन्सन, मेटकॉफ यासारखी वेगळी मंडळी हे इंग्रजी कंपनी मिळत होती. ती त्यांना संपवण्याच्या उद्देशाने तिथे आलेली होती. फक्त त्या शत्रूंना बेसावध आपण त्यांच्यापासून पळत आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न केला, म्हणजे ते फ्लाईटच्या अनुषंगाने पुढे येत गेले. परंतु योग्य वेळ येताच निसर्गाचा आधार घेत प्राप्त परिस्थितीमध्ये त्यांना कुठल्या परिस्थितीमध्ये कशा पद्धतीनं हे कायमचं संपवायचं याचे आडाखे यशवंतराव होळकरांच्या वाक्य चातुर्याने आणि कर्तबगारीने आखून ठेवले होते. आणि त्यासाठी स्वतःचा प्राण सुद्धा देण्याची भूमिका निभावणारे तेवढेच लढवये सेनापती, तेवढेच लढवये पायदळ, तेवढेच लढवये घोडदळ त्यांनी आपल्या सभोवती जमा केलेले होते. त्यांच्या सैन्याचा एक नेमका अशा पद्धतीचा एक न्याय होता की 12 महिने चाकरी, 11 महिने पगार, जो पगार कधीही त्या दिवसाच्या पलीकडे जाणार नाही यासाठीची ते दक्षता घेत होते. आणि दक्षता घेत असताना बऱ्याचदा त्यांच्याकडे पैशाची कमी पडायची आहे. त्या स्थितीमध्ये त्यांना त्या गोष्टी पुरवणं शक्य होत नसतं.
तरीही एकही व्यक्ती, एकही सैनिक त्यांच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न केला नाही. जर जाण्याची वेळ आली तर त्यावेळेस यशवंतराव त्यांना 2दा-3दा सुनावत होते आणि ज्यावेळेस तो ऐकतच नसेल तर त्यांना ते स्पष्टरित्या सांगत होते की इथून तुझी वाट मोकळी आहे. आजपर्यंत तू आमच्याशी सहकार्य केलंस, आमचे सैन्य वाढवण्यासाठी मदत केलंस, आम्हाला प्राणपणाने लढण्यासाठीची मदत केलीस, आता तुला तुझा मार्ग मोकळा असेल. ज्या वेळेस सैन्यामध्ये त्यांच्या विरुद्ध बंडाळी निर्माण होत होती त्यावेळेस त्यांनी संतापाच्या भरामध्ये खऱ्या सेनापतीला अवगत असणारे सगळे गुण दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न करत होते. त्यांच्या सैन्यामध्ये बंडाळीची काही उदाहरणं या झुंजिया कादंबरीच्या अनुषंगाने पुढे येतात. तर त्यामध्ये विक्कर नावाचा एक सेनापतींनी त्यांच्या विरोधात बंडाळी निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता, फंद फितुरी निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता, जो कुठेतरी फॉसेट आणि जनरल लेक सोबत त्यांनी हात दिला होता. त्यांच्याकडून त्यांना पैसा आलेला होता आणि जी माणसं 4-4 वर्ष या यशवंतराव होळकरांनी त्यांना पोचली होती, इतर देशी सैन्यापेक्षा परदेशी सैन्याला अधिकचा पगार देण्याचा प्रयत्न सुद्धा यशवंतराव होळकरांनी केला होता. कारण त्यांच्यामधली शिस्त, त्यांच्यामधल्या कवायती, त्यांच्यामधल्या वेळ आणि शिरस्ता, वेळ आणि वक्तशीरपणा यांची जाणीव ही यशवंतराव होती. त्यामुळं आपल्यापासून हे फिरंगी पुढे दूर जाऊ नये, फिरंगी आपल्या सैन्यात राहावेत यासाठीचा आटोकाट प्रयत्न यशवंतराव होळकर करत होते. परंतु अगदी व्यक्ती तितक्या प्रकृती या उद्देशाने हजारो सैनिक त्यांनी जमवलं होतं आणि हजारो सैन्यामध्ये काही लोक ही त्यांच्यापासून दूर जाऊन यशवंतरावांना पुन्हा कचाट्यात आणण्याचा प्रयत्न ही बाकी परदेशी सैन्याच्या बरोबर बाकी त्या इंग्रजी सैन्याला हात मिळवणी करून अधिक पैशाच्या मोहापायी, द्रव्याच्या लोहापायी त्यांच्याशी जुळली होती. तर त्यांच्याकडे फक्त एकच शिक्षा होती की त्यांना त्यांचे अंगावरचे कपडे काढून घेऊन, सैनिकी जे वेश असेल तो वेश काढून घेऊन त्यांना अगदी हातीच्या पायदळ देऊन मारणं, तोफीच्या तोंडी देऊन मारणं आणि त्यांचा एकंदरीत शिरच्छेद घडवून आणणं, ज्याची दहशत ही कायम सैन्यामध्ये राहील अशा पद्धतीची दक्षता त्यांनी घेतली होती. म्हणजे सेनापती कसा असावा हा एक आदर्श यशवंतराव होळकरांनी घालून दिला होता. सैन्यात काम कसं करावं आणि मातृभूमीसाठी शेवटच्या क्षणापर्यंत कसं लढावं हे सगळे आदर्श त्यांनी घालून दिले होते. अगदी अत्यंत संतापी, अत्यंत दक्ष आणि अत्यंत कर्तव्यनिष्ठ सेनापती म्हणून, महाराज म्हणून आणि प्रजेची काळजी कशी घ्यावी असा वेगवेगळ्या आदर्शाच्या अनुषंगानं यशवंतराव होळकरांचं एकंदरीत जीवन पुढे येते. या कादंबरीमध्ये त्यांच्याकडून, त्या कादंबरीमधून यशवंतराव होळकरांच्या ऐतिहासिक चरित्रामधून सामाजिक, ऐतिहासिक आणि ऐतिहासिक स्थिती वेगवेगळे परिप्रेक्ष्य आपल्या समोर पुढे येत जातात. तर ते परिप्रेक्ष्य अभ्यासताना त्यांनी देशामधल्या वेगवेगळ्या संस्थानिकांना आपल्या छत्राखाली आणण्याचा प्रयत्न केला. देशातली वेगवेगळी जी संस्थानकं होती तर ती संस्थानकं कधी छत्रपती यशवंतराव महाराजांच्या विरोधात राहायची, तर ज्यावेळेस यशवंतराव होळकरांचं वाढतं साम्राज्य लक्षात घेऊन त्यांच्या विरोधात असलेली सगळी मंडळी ही काशीराव बाबांच्या एकंदरीत प्रशासनाला, एकंदरीत कार्यभाराला ही कंटाळून एक एक का होईना परंतु ती सगळी त्यांच्याकडे मिळत आली. स्वतःमधला वैरभाव विसरून त्यांनी काशीराव बाबांना सुद्धा इंदोरला बोलून घेण्याचा प्रयत्न केला. काशीराव बाबांमधली अकार्यक्षमता ही यशवंतरावांनी ओळखली होती. काशीराव बाबांचा मनसुबा ओळखला होता आणि तर त्यामुळं त्याने काशीराव बाबांची यथायोग्य मान सन्मान लक्षात घेऊन ते जसे आले तसे परत सुद्धा त्यांनी पाठवण्याचा प्रयत्न केला. ज्यावेळी या झुंज या कादंबरीमध्ये विठोजीराव होळकरांनी पंढरपूर आणि त्या संबंधित भागामध्ये ज्यावेळेस ह्या मल्हारराव होळकरांना मारल्याच्या संतापात
त्याने तो प्रदेश उजाड करून टाकला होता, बेचिरा करून टाकला होता. या बेचिरा करून टाकण्याच्या अनुषंगाने दौलतराव शिंदेंनी त्यांना पकडलं आणि पुण्यातल्या शनिवार वाड्यापुढे त्यांना हातीच्या पायदळी देऊन मारण्यात आलं. हा संताप यमुना नदीच्या पलीकडे असलेल्या यशवंतरावांना ज्यावेळेस कळला तर त्यावेळेस प्रचंड संतापात हजारोचं सैन्य घेऊन, हजारोचे लढावे घेऊन, हजारो पायदळ आणि घोडदळ घेऊन ते या दिशेने चालून आले की त्यांनी या पेशव्यांना आणि काशीराव बाबांना एक समज द्यावी, त्यांना त्या केलेल्या प्रकरणाचं काहीतरी प्रायश्चित घडवावं या उद्देशाने ते पुण्याकडे वाटचाल करून येत होते. आणि हे करत असताना अगदी शेवटच्या क्षणापर्यंत पेशवे हे त्या दौलतीचे मालक होते. पेशव्यांच्या विरोधात लढाई करणं हे त्यांना मुळीच रुचत नव्हतं, पचत नव्हतं. परंतु ज्या वेळेस महाभारतामध्ये सुद्धा अगदी भाऊबंद समोर असतील तरी सुद्धा ते अन्याय करत असतील, त्या अन्यायाच्या विरोधात सुद्धा आपण उभा राहिलो पाहिजे असा एक त्यांच्या बालपणी पडलेला संस्कार असेल. आणि त्या संस्कारामधून त्यांनी अगदी आपला भाऊ गेलेला आहे आणि त्या भावाला अशा क्रूर पद्धतीने मारण्यात आले आणि त्याचा काय कारण असतील हे समजावून घेण्याच्या अनुषंगानं, त्यांना प्रायश्चित देण्याच्या अनुषंगानं ते आलेले होते. परंतु पेशव्याची ही एक आतून असलेली खुमखुमी, आसलून असलेलं आणि नसलेलं पाठबळ आणि त्या पाठबळावरती काहीतरी वेगळं करून दाखवत आहोत अशा पद्धतीचा आविर्भाव दाखवत जोपर्यंत पेशव्याच्या सैन्याने त्यांच्यावरती एक 50 तोफगोळी टाकले नाहीत तोपर्यंत यशवंतरावांच्या एकंदरीत सैन्याने त्यांच्याविरुद्ध कुठलाही उठाव केला नव्हता. परंतु ज्या वेळेस 50वा तोफगोळा संपल्यानंतर त्यांनी सुरू केलेल्या तोफगोळ्यामध्ये पेशव्याची दाणादाण उडाली होती. आणि ह्या पेशव्याच्या दाणादाणीमधून आजही तो इतिहास हा काळाच्या पुढे येतो. ज्या वेळी पुण्यामधली शहरं ही इतिहास अभ्यासकांना, वाचकांना आणि या सगळ्या स्थितीमध्ये पुढे येतात तर त्यावेळेस यशवंतरावांची आठवण झाल्याशिवाय होत नाही. आजही पुण्यामध्ये काही स्थानं आहेत. त्याला पुण्यामध्ये हडपसर नावाचं एक ठिकाण आहे, कोंढवा नावाचं एक ठिकाण आहे, मुंडवा नावाचं ठिकाण आहे, भांगुडा नावाचं ठिकाण आहे. तर त्या प्रत्येक ठिकाणाची ओळख यशवंतरावांच्या इतिहासाने पुढे घालून देते की ज्या वेळेस हा एक पराक्रम गाजवण्याची वेळ आली होती. या यशवंतरावांनी या पेशव्यांच्या विरुद्ध केलेली लढाई जी होती तर त्या लढाईमध्ये पेशव्याचं सैन्य हे सैरावैरा पळत होतं, त्यांना मारलं जात होतं, त्यांना कोंडलं जात होतं, त्यांची हडप पसरली जात होती. या सगळ्या प्रकरणावरून त्या स्थानावरती जी नावं पडत आली, ज्या ठिकाणी पेशव्यांच्या सैन्याची हडप पसरली गेली होती त्या नावावरून पडलं ते पुण्यातलं हडपसर. ज्या ठिकाणी त्या पेशव्यांच्या सैन्याची मुंडगी कापून टाकली होती त्या हरनाथ आमिर खान नावाच्या सेनापतींनी, त्यासोबतच्या वेगवेगळ्या मेहरबान सिंग नावाच्या सेनापतींनी, मोहतीज खान नावाच्या सेनापतींनी आणि त्यांची नावं आजही इतिहासामध्ये अजरामर आहेत. आणि त्या पेशव्यांच्या सैन्याची मुंडकी ज्या ठिकाणी टाकली होती ते पुण्यामधलं स्थान आजही त्या ठिकाणी स्थित आहे. तर त्याचं नाव आहे मुंडवा. ज्या ठिकाणी या सैन्याला कोंडण्यात आलं होतं त्याचं नाव पडलेलं आहे कोंडवा. तर अशा पद्धतीने पुणे हे एक शांततेचं एक ठिकाण होतं. परंतु त्या शांततेच्या ठिकाणाला काळीमा फासण्याचं काम हे पेशव्यांनी घडून आणलं होतं यशवंतराव होळकरांची बदनामी करण्याचा प्रयत्न जेवढा इंग्रजी सैन्याने केलेला आहे त्या कित्येक पटीनं या देशातल्या इतिहासकारांनी सुद्धा केलेलं आहे. यशवंतराव होळकरांना बंडवाला होळकर, वेडा धनगर आणि त्यानंतर कुठेतरी ही एक वेड्याची फौज आहे अशा पद्धतीची दूषणं लावली होती. आणि ही दूषणं ही ज्यावेळेस एखादा योद्धा हा शरण येत नसेल, एखादा योद्धा हा ना काबू होत असेल, एखादा योद्धा हा बदनाम होत नसेल, एखादा योद्धा हा जर पराजित होत नसेल तर त्यावेळेस त्याच्याकडचं एकच शस्त्र त्या पुढे उगारलं जात असतं आणि ते एकच शस्त्र म्हणजे तर ते शस्त्र आहे त्याची बदनामी करणे.
अशी बदनामी इतिहासाच्या काळात वेगवेगळ्या राज्यांची घडून आणली गेली होती. तशी बदनामी सम्राट अशोकांची बी केली होती. तशी बदनामी सम्राट अशोकाबरोबरच त्या काळामधल्या जी आजही शांततेचा आणि अहिंसेचा संदेश पूर्ण जगभरामध्ये दिला जातो त्या गौतम बुद्धाची सुद्धा बदनामी केली होती. असे योद्धे ज्यांची बदनामी ही इतिहास करत असतो. इतिहास हा भारतातल्या इतिहासकाराने आणि इंग्रजी इतिहासकाराने त्यांनी त्यांच्या सोयीने केला. खरा इतिहास हा इथल्या बहुजनांसमोर, हा इथल्या भारतीय जनतेसमोर हा खऱ्या अर्थानं आलाच नाही. तो आणण्याचं काम आपल्या सगळ्या भारतीय बांधवांना आपल्याला करायचंच आहे. त्यामुळे झुंज ही कादंबरी यशवंतराव होळकरांचा खऱ्या अर्थानं इतिहास पुढे आणणाऱ्यामध्ये ही एक मोलाची भूमिका आणि मैलाचा दगड ठरणारी आहे. यशवंतराव होळकरांनी जे पुण्यामध्ये केलेलं युद्ध पेशव्यांच्या बरोबरचं युद्ध होतं, तर ते पेशव्यांच्या बरोबर केलेलं युद्ध हे यशवंतरावांना मुळीच वाटत नव्हतं की श्रीमंतांच्या बरोबर आपण युद्ध करावं, त्यांच्या विरुद्ध लढावं. आणि हे करत असताना तो दिवस होता दिवाळीचा. दिवाळीच्या दिवशी हा श्रीमंत पेशवा हा उपाशी राहू नये, कारण ह्या श्रीमंतावरून छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं जे राज्य होतं, तर त्या राज्यामध्ये कुणी या वरिष्ठांचा आप त्यांनी राखला होता, त्यांची कधीही त्यांनी दुर्दशा केली नव्हती. याची एक संस्काराची जाणीव धरून यशवंतराव होळकर त्यांच्या पाठीशी होते. अगदी ग्रामीण भागामध्ये आपण दुर्ड्या म्हणतो, दिवाळीच्या दिवशी जी मिठाई ही देण्याचा प्रयत्न केला जातो, तशा पद्धतीच्या दुर्ड्या घेऊन यशवंतराव होळकर त्याच्या पाठीमागे जात होते आणि पेशवा हा पुढेच पळत होता. त्यांनी गणेश खेड, पर्वती असं करत अगदी तळ कोकणामधून ते वसईच्या दिशेने निघून गेले आणि त्यामध्ये 1802चा त्यांनी ब्रिटिशांशी हात मिळवणी केली आणि त्यामधून इतिहासामधली सगळ्यात दुर्दैवी जर घटना कुठली घडली असेल आणि भारतीय स्वातंत्र्याच्या या सगळ्या इतिहासामध्ये एक दैव दुर्विलास जर कुठला घडला असेल तर तो म्हणजे 1802चा वसईचा तह. ज्या वसईच्या तहाने अख्ख्या संपूर्ण हिंदुस्थानातलं हे मराठी साम्राज्य कायमचं संपलं, तर ते संपण्यासाठी एकमेव दुर्घटना ठरली, तर ती म्हणजे वसईचा तह. त्यानंतर यशवंतराव होळकरांनी जे युद्ध सुरू झालेलं होतं, पूर्ण युद्ध सुरू झालेलं होतं, तर त्या युद्धामधून त्यांनी या ब्रिटिशांचा मनसुबा ओळखला होता. या ब्रिटिशांची चाल त्यांनी ओळखली होती आणि ही चाल त्यांनी पूर्णतः मोडीस काढण्याचा प्रयत्न केला होता. भारतातल्या वेगवेगळ्या संस्थानिकांना त्यांनी पत्र लिहिली होती की आपण ह्या दिल्लीकर, त्यावेळेस ही कलकत्त्यामध्ये त्यांची इंग्रजांची राजधानी होती आणि दिल्लीला जो राजा होता शाह आलम, बहादूर शाह जफर हा शेवटचा राजा आणि त्याच्या अगोदरचा जो राजा होते, तर त्या राजाला सुद्धा त्यांनी संस्थानिकांनी पत्र लिहिलं होतं आणि दिल्लीचा राजा सुद्धा हा बंदोबस्त एकंदरीत त्या स्थितीतून बाहेर यावा यासाठी सुद्धा त्यांनी दिल्लीमध्ये स्वारी करून दिल्ली मुक्त करण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. त्याबद्दल दिल्लीश्वरांनी म्हणजे दिल्लीचा जो राजा आहे तो दिल्लीच्या राजाने सगळ्यात मोठा पुरस्कार, सगळ्यात मोठा इनाम हा यशवंतराव होळकरांना दिला होता. त्या इनामाचं नाव आहे की नुसरत जंग आठवत नाही मला, तो नुसरत जंग हा शब्द आहे त्या इनामामध्ये. आणि अशा पद्धतीचा सगळ्यात मोठा पुरस्कार दिला होता. आणि त्यानंतर सगळ्या संस्थानाबरोबर की त्यांनी पत्र पाठवले होते, परंतु कुठल्याही संस्थानाकडून त्यांना ही एक ॲक्सेप्टन्स, स्वीकृतीचं आणि तुमच्याशी आम्ही सामील आहोत अशा पद्धतीची कुठलीही पत्र त्यांना मिळाली नाही. आणि त्यांनी स्वतःच्या स्वसामर्थ्यावरती कलकत्ता इथली राजधानी असलेल्या इंग्रजांसोबत एकटाच लढण्याची हिंमत त्यांनी ठेवली होती. आणि आजही ते ठिकाण आहे ज्या ठिकाणी सैन्याची जमावजमाव केली होती. स्वतःचा शस्त्रगार त्यांनी निर्माण केला होता, स्वतःचा तोफगोळा कारखाना निर्माण केला होता. ते मध्य प्रदेशमध्ये म्हणजे तेव्हाच्या माळवा संस्थानामधलं भानपुरा हे जे ठिकाण आहे, तर त्या ठिकाणी त्यांनी इंग्रजांबरोबर आपल्या 1,00,000 सैन्याची मदत घेत त्यांनी लढण्याची एक कुवत ठेवली होती. हे कित्येक दिवस हा कारखाना सातत्यानं चालू होता. त्या
करण्यावरती ते जातीने लक्ष घालत होते. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग या म्हणीप्रमाणे त्यांनी स्वतः लढण्याची हिंमत ठेवली होती. स्वतः लढण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीची पातळी त्यांनी निर्माण केली होती. परंतु या फंद पितुर्णी आणि तैनाती फौजेचा स्वीकार केल्यामुळे त्यांना साथ दिली नाही. आणि ह्या साथ देण्यामध्ये सन 1808 मध्ये पहिल्यांदा त्यांना वेड्याचा झटका आला. त्यांच्या मेंदूमध्ये एक दुर्धर गाठी निर्माण झाल्या होत्या. आणि हा सगळा एक युद्ध प्रसंग या देशाची या मगरमिटीमधून सुटका करावी आणि ते कायम आपला देश हा स्वतंत्र राहिला पाहिजे. तर त्यासाठी त्यांनी माझा घोडा, माझं जीन, त्या घोड्यावरचं जीन आणि माझा देश एवढंच एक त्याचं स्वप्न होतं. आणि ते स्वप्न हे शेवटपर्यंत अधुरं राहिलं. तर त्या अधुरी राहण्यामध्ये मराठी शाहीने टेकवलेला माथा, त्यांनी स्वीकारलेली तैनाती फौज आणि देशभरातल्या विविध संस्थानांनी ना दाखवलेली मर्दमुखी आणि त्या काळामध्ये त्यांचं एक पराजित्व हे यशवंतराव होळकरांना या देशाच्या मगरमिटीतून, परकीय शक्तीच्या मगरमिटीतून सोडू शकलं नाही. आणि हे सगळं करताना त्यांनी त्यांच्या सबंध आयुष्यभर ब्रिटिश सैन्यासोबत 18 वेळा लढाया लढल्या. ज्या लढ्यामध्ये ते कधीही पराजित नव्हते. अपराजित योद्धा होता. तो अनसंग वॉरियर होता, ज्याचे धडे आजही ब्रिटिश पार्लमेंट आणि त्या ब्रिटनमध्ये घेतले जातात. कालपर्यंत 1761 मध्ये लढलेल्या पानिपत आणि त्यानंतरच्या ब्रिटिश सैन्यासोबत झालेल्या ज्या ठिकाणच्या लढाया आहेत, तर त्या लढायांच्या ठिकाणी आजही तिथले ब्रिटिश संशोधक लोक तिथे येऊन त्या लढाईचा अभ्यास करत होते. तिथली माती उचलत होते. त्यांनी आपल्या परदेशी ते घेऊन जात होते. हे अगदी मागच्या 10-20 वर्षापर्यंत घडत होतं. म्हणजे भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या या अनुषंगाने 84,000 क्रांतिकारकांच्या या एकंदरीत लढ्यामध्ये आद्य सेनानी म्हणून जो दर्जा आहे, तो स्वातंत्र्य वीर, मराठेशाहीचा अद्वितीय स्वातंत्र्यवीर श्रीमंत महाराज नुसरत जंग उपाधीने सन्मानित असलेला यशवंतराव होळकर यांना केवळ शरीराच्या झुंजीमध्ये अपयश मिळालं आणि हा योद्धा माय आणि मातीसाठी आयुष्यभर लढत राहिला. अशा अपराजित योद्ध्यासाठी इतिहास आणि सामाजिक इतिहास या अनुषंगानं हा अभ्यास या कादंबरीतून मिळतो. कादंबरीच्या अनुषंगानं ललित लेखन म्हणून आपण न अभ्यासता आपण इतिहास म्हणून अभ्यासला तर त्याचे विविध परिप्रेक्ष्य आपल्याला अभ्यासाला मिळतील. आणि हा अभ्यास सामाजिक अनुषंगाने करताना याला वास्तववादाची झळाळी आहे, त्यासोबतच कल्पनावादाची सुद्धा एक झालर जोडलेली आहे. आणि कल्पनावाद आणि वास्तववाद यांच्या संमिश्रणातून ही कादंबरी प्रत्येक वाचकास रंजक ठरेल, प्रबोधनात्मक ठरेल. आणि आपल्या देशावर ज्या वेळेस संकट येतील त्यावेळेस यशवंतराव होळकरांना चिरस्मरण देत असताना त्यांच्याकडे आपण या देशातलं युथ, या देशातलं तारुण्य म्हणजे सळसळतं चैतन्य सातत्यानं चिरंतन जाज्वल्य देशाभिमानी आणि प्रेरक ठरावं एवढंच बोलतो. आणि ही कादंबरी सगळ्या वाचकांनी अनंत काळासाठी आपण स्मरणात ठेवावी, ती सातत्यानं पुढच्या पिढींना सुद्धा वाचण्यास द्यावी एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद. धन्यवाद अनंतराव कदम सरांचे, कारण त्यांनी ही साहित्य चळवळ अगदी 15 वर्षापासून अबाधित ठेवली. की अबाधित ठेवण्यामध्ये त्यांना अनंत अडचणी आल्या असतील. आमच्यासारख्या वाचकांना त्यांनी बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल इथल्या साहित्यिक चळवळीतील अनंतराव कदम सर सहित जी लोक त्यांना सहाय्य करण्यात येत सर्वांना विशेष धन्यवाद, आभार. थँक्यू.